नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा, अवघ्या काही दिवसांवरच गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक स्वामी सेवेकरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी कशा प्रकारे करायची, पूजेची मांडणी कशी करायची, पारायणाशी संबंधित कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, पारायण चालू असताना आपल्याला काय खायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी सेवक श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे अनेक नियमांचं पालन आपल्याला करायचं आणि नियमांच्या भीतीनंच अनेक जण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत नाही. तर असं अजिबात करू नका. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो आणि म्हणूनच या ग्रंथाचं पारायण करायचं भाग्य जर तुम्हाला मिळत असेल तर खरंच तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात आणि म्हणून या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा. आता बघा, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कोणत्या दिवशी करायचं. तसं पाहिलं तर सगळेच दिवस हे शुभ असतात आणि म्हणून ज्या दिवशी तुमच्या मनात येणार आहे त्या दिवसापासूनच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. मन असता पवित्र, सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र. जर आपलं मन पवित्र असेल ना तर मग गुरुचरित्र ग्रंथ आपण केव्हाही वाचू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला ज्या दिवसापासून गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असेल त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. आता ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरू करणार आहात त्याच्या आधीच्या दिवशी म्हणजेच तुम्ही जर सोमवारी पारायण सुरू करणार असेल तर रविवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे. आणि मंदिरात किंवा मठात गेल्यानंतर आपल्याला जाताना सोबत नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि एक फूल घेऊन जायचं आहे. तिथं गेल्यानंतर महाराजांसमोर आपल्याला ते नारळ, खडीसाखर ठेवायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला हात जोडून बसायचा आहे आणि स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना आवाहन करायचं आहे की हे स्वामी समर्थ महाराज, हे दत्त महाराज, मी उद्यापासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण या गुरुपौर्णिमेनिमित्त करत आहे. माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. या पारायणामध्ये कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि त्याचबरोबर जर तुमची काही इच्छा मनात असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण करत असाल तर तसं तुम्हाला सांगायचं आहे आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे. आता जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं मठ नसेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही अगदीच तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीसमोर नारळ, खडीसाखर ठेवायचं आहे. असं केल्यानंतर आता त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 5 नैवेद्य बनवायचे आहे. नैवेद्य म्हणजे 5 छोट्या छोट्या चाणक्या आपल्याला बनवायच्या आहे. आता या चाणक्या तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बनवू शकतात, बाजरीच्या पिठाच्या बनवू शकतात किंवा ज्वारीच्या पिठाच्या बनवू शकतात. तुमच्याकडे जे पीठ उपलब्ध असेल त्याच्या बनवू शकतात. या 5 चाणक्या केल्यानंतर आपल्याला त्यातील 4 चाणक्या ह्या 4 कुत्र्यांना खाऊ घालायच्या आहे आणि उरलेली 1 चाणकी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. आता हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद मानले जातात. गाय ही कामधेनूचं प्रतीक मानली जाते आणि अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही 2 कामं न चुकता करायची आहे. आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात किंवा मठात जाणं नाही जमलं किंवा गाईला व कुत्र्यांना चाणक्या खाऊ घालायला नाही जमलं तर काही हरकत नाही. आपल्या देवघरासमोर स्वामी महाराजांसमोर बसून क्षमा प्रार्थना करायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करायचं आहे ना, पारायण करायचं आहे ना, तेच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही थेट पारायणाला सुद्धा सुरुवात करू शकता. ही 2 कामं आदल्या दिवशी करून झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची पूजेची मांडणी करायची असेल तर ही मांडणी तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करू शकता. आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या देवघराजवळ स्वच्छ कपड्याने जागा पुसून घ्यायची आहे. तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती असेल तर ठेवा आणि त्याचबरोबर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. आता कलश स्थापना कशी करायची आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची फुले वाहायची आहे. विशेषतः चाफ्याचं फूल स्वामी महाराजांना वाहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पूजेची मांडणी करायची आहे. त्यानंतर जो पाट किंवा चौरंग आपण ठेवला आहे त्याच्या समोर परत एक पाट ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा
नेहमी लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवायचा आहे, तो कधीही उघडा ठेवायचा नाही. अशा प्रकारे अगदी साध्या सोपेपणानं पूजेची मांडणी करायची आहे. आता जर गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाच्या पूजेची मांडणी तुम्ही आदल्या दिवशी केली तर दुसऱ्या दिवशी आपला बराचसा वेळ वाचणार आहे, किंवा जर नाही जमला आदल्या दिवशी तर तुम्ही पारायणाच्या दिवशी केव्हाही सकाळी पूजेची मांडणी करू शकतात. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, आपली जी काही देवपूजा आहे दररोजची ती करायची आहे, आपल्या घरातील थोर व्यक्तींचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना ग्रंथ वाचन केव्हा करायचं, कोणत्या वेळेत करायचं, तर बघा तुम्ही पहाटे 3 वाजेपासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू शकतात. आता तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकतात. मग फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला ग्रंथ वाचन करायचं नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे आणि म्हणून 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला वाचन थांबवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही वाचन पुन्हा सुरू करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही दिवसभरात केव्हाही ग्रंथ वाचन करू शकता. तुमच्या सोयीनुसार ग्रंथ वाचन करायचं आहे. आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल, वर्किंग वुमन असाल, तर मग तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही ग्रंथ वाचन करू शकतात, रात्री सुद्धा करू शकतात. कारण शेवटी आपल्या मनातील भाव आणि भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते आणि म्हणून तुम्ही संध्याकाळी सुद्धा या ग्रंथाचं वाचन करू शकतात. पण जमल्यास 4 वाजेच्या आतच वाचन करून घेण्याचा प्रयत्न करा. शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खूप शुभ मानली जाते. आता त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे. तर बघा, सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे. जी व्यक्ती पारायण करणार आहे किंवा ग्रंथ वाचन करणार आहे त्या व्यक्तीने अजिबात मांसाहार करायचा नाही, किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा या 7 दिवसांमध्ये मांसाहार येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे आपल्याला या पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे, पारायण काळामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही, बाहेरून हॉटेलमधून दुकानातून कुठूनही काहीही आणायचं नाही आणि खायचं नाही. या 7 दिवसामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये ज्या वस्तू बनणार आहे, जे जेवण बनणार आहे तेच आपल्याला खायचं आहे. कारण दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्याने आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्याच घरामध्ये जे काही अन्न आपण बनवणार आहे ते खायचं आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पारायण काळामध्ये काय खायचं. तर बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू असताना आपल्याला एकच धान्य खायचं आहे. म्हणजे जर पहिल्या दिवशी तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस पोळीच खायची आहे. पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर 7ही दिवस भाकरीच खायची आहे. अशा प्रकारे एकच धान्य खायचं आहे आपल्याला 7 दिवस. आता आपल्याला पारायण काळामध्ये भात खायचा नाही, मैद्याचे पदार्थ खायचे नाही, बिस्किट खायचं नाही, किंवा द्विदल धान्य पण खायचं नाही, शेंगदाणे खायचे नाही, साबुदाणा खायचा नाही, कांदा लसूण आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे. कांदा लसूण आपल्या जेवणामध्ये अजिबात वापरायचा नाही. त्याचबरोबर मसाल्याचे किंवा तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ सुद्धा आपल्याला खायचे नाही. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खायचं काय. तर बघा, तुम्ही या 7 दिवसांमध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजेच काय, हिरव्या पालेभाज्या खायच्या आहे. तुम्ही बटाटा खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, गिलकं, भेंडी, दोडका, कारलं खाऊ शकतात. त्याचबरोबर मेथीची भाजी खाऊ शकता, पालक भाजी खाऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला यापैकी कोणत्याही भाज्या खायच्या आहे. बघा, पारायण काळामध्ये आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं, कारण पारायण करत असताना आपल्याला झोप येऊ नये, जांभई येऊ नये, त्याचबरोबर ढेकर सुद्धा येऊ नये असं सांगत असतात आणि म्हणून शक्यतो तामसिक पदार्थ म्हणजेच तेलकट, तळलेले किंवा मसाल्याचे पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही. तुम्ही दूध सुद्धा खाऊ शकतात, दही, ताक खाऊ शकतात, काही हरकत नाही. चहा पिऊ शकतात. फक्त बाहेरून आणलेले पदार्थ, बाहेरचं अन्न आपल्याला या 7 दिवसांमध्ये अजिबात खायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला झोपताना खाली जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकूनच झोपायचं आहे. तुम्हाला सोफ्यावर बसायचं नाही किंवा बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. पण जर आता तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही बेडवर जी गादी आहे ती काढून टाकायची आहे आणि त्या बेडवर चादर किंवा सतरंजी टाकून, चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. त्याचबरोबर झोपताना आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. आता या 7 दिवसांमध्ये आपल्याला बाहेर गावी जायचं नाही. जर तुम्ही पारायण करत असाल आणि ऑफिसच्या कामानिमित्त तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जाऊ शकतात, काही हरकत नाही. पण
शक्यतो जमल्यास बाहेर गावी जाणं आपल्याला या 7 दिवसांमध्ये टाळायचं आहे. आता पारायण चालू असताना आपल्याला कुणाच्याही अंत्यविधीला जायचं नाही, दहाव्याला जायचं नाही. जास्तीत जास्त नियमांचं कटाक्षाने पालन करायचं असतं. आता स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्त्रियांना मासिक धर्म येत असतो आणि म्हणून तुमच्या मासिक धर्माची जी काही डेट असेल ती लक्षात घेऊनच तुम्ही पारायणाला सुरुवात करा. पण जर समजा पारायण काळामध्ये स्त्रियांना मासिक धर्म आला तर काय करायचं? तर बघा, जर स्त्रियांना मासिक धर्म आला पारायण काळामध्ये तर तुमचं त्या ग्रंथ वाचन त्याच दिवसापासून थांबवायचं आहे. तुम्ही ग्रंथाजवळ किंवा पूजेच्या मांडणीजवळ अजिबात जायचं नाही आणि तुमचं जे ग्रंथ वाचन आहे, उरलेले जे अध्याय आहे ते तुम्हाला घरातील इतर व्यक्तींकडून वाचून घ्यायचे आहे. तुमचे मिस्टर असतील, मुलं असतील किंवा शेजारी पाजारी कुणी असेल त्यांच्याकडून तुम्हाला हा ग्रंथ वाचन पूर्ण करून घ्यायचा आहे किंवा अगदीच तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडून या ग्रंथाचं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. 7 दिवसाचं पारायण 7 दिवसांमध्येच आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता जर पारायण काळामध्ये सुतक विटाळ आलं तर काय करायचं? पारायण काळामध्ये सुतक आलं किंवा विटाळ आलं तर आपल्याला हे पारायण दुसऱ्या व्यक्तींकडून, आपल्या घरातील व्यक्तींकडून करून घ्यायचं नाही. आपल्या शेजारी पाजारी किंवा कोणी पाहुणे असतील किंवा सगळ्यात सोपं म्हणजे ब्राह्मणांकडून या ग्रंथाचं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन केव्हा करायचं? 7व्या दिवशी करायचं की 8व्या दिवशी करायचं? तर बघा, गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन हे 7व्या दिवशीच करायचं असतं. पण जेव्हा दत्त जयंतीचा सप्ताह काळ असतो तेव्हा 8व्या दिवशी उद्यापन केलं जातं. कारण बघा, 7व्या दिवशी आपल्याला उपवास असतो आणि म्हणून उपवासाच्या दिवशी पारायणाची समाप्ती करता येत नाही, उद्यापन करता येत नाही आणि म्हणून दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये 8व्या दिवशी पारायणाचं उद्यापन करतात. परंतु इतर वेळेस जेव्हा स्वामी प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू असतं केंद्रामध्ये, तेव्हा 7व्या दिवशीच या पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन केलं जातं आणि म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त जर पारायण करणार असाल तर 7व्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पारायणाच्या समाप्तीला नैवेद्य कशाचा बनवायचा? तर बघा, तुम्ही तुमच्या यथाशक्ती कोणताही नैवेद्य बनवू शकतात. तुम्ही अगदीच पुरणपोळी बनवू शकतात, डाळ भात भाजी चपाती बनवू शकतात, कांद्याचे भजे बनवू शकतात. दत्त महाराजांना डाळीचे लाडू खूप आवडतात, मग तुम्ही डाळीचे लाडू सुद्धा बनवू शकतात. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही बनवू शकतात. शिरा सुद्धा बनवू शकतात. तुम्हाला जे शक्य होईल त्याचा नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना समाप्तीच्या दिवशी दाखवू शकतात, काहीच हरकत नाही. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी आपल्याला घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य न चुकता दाखवायचा आहे. बाकी तुम्ही कोणताही नैवेद्य बनवा, पण त्या नैवेद्यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे. आता पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे पारायणाची जेव्हा समाप्ती आहे त्या दिवशी आपल्याला नैवेद्य किती बनवायचे? तर बघा, आपल्याला उद्यापनाच्या दिवशी 4 नैवेद्य बनवायचे आहे. आता पहिला नैवेद्य असतो आपल्या कुलदेवीचा, दुसरा नैवेद्य असतो आपला देवघरातील देवी देवतांचा, तिसरा नैवेद्य असतो गुरुचरित्र ग्रंथाचा आणि चौथा नैवेद्य असतो तो गाईचा. अशा प्रकारे 4 नैवेद्य आपल्याला उद्यापनाच्या दिवशी बनवायचे आहे आणि हे 4ही नैवेद्य आपल्याला जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे ठेवायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायणाची जेव्हा समाप्ती आहे किंवा उद्यापन आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी 10:30 वाजेपर्यंत हा नैवेद्य तयार करायचा असतो आणि म्हणून जेव्हा शेवटच्या दिवशीचं तुमचं वाचन असेल ते सकाळी लवकर उठून, पहाटे लवकर उठून वाचून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर पटकन स्वयंपाक करून 10:30 वाजेपर्यंत आपल्याला हा नैवेद्य तयार करायचा आहे आणि 10:30 वाजता आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी एक विवाहित जोडपं जेवू घालावं असं म्हणतात. पण जर तुमच्याकडे नसेल जोडपं उपलब्ध किंवा नाही तुमची इच्छा जोडपं जेवू घालायचं तर तुम्ही नाही घातलं जेवू तरी चालेल. फक्त 2 व्यक्ती एका वेळेचं पोटभर जेवण करतील एवढा शिधा आपल्याला बांधून गुरुचरित्र ग्रंथाची जिथे पोथी मांडून ठेवली आहे तिथं ठेवायचा आहे आणि तो शिधा आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घराजवळ जे काही मंदिर असेल तिथे नेऊन दान करायचं आहे. आता बघा, गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दान धर्माला देखील खूप महत्त्व असतं आणि म्हणून तुम्ही शक्य झालं तर एखाद्या गरजू व्यक्तीला खाण्यापिण्याच्या वस्तू दान करा, कपडे दान करा, छत्री दान करा, चपला दान करा. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही दान धर्म करू शकता. बघा, आता जे 4 नैवेद्य आपण ग्रंथाजवळ ठेवलेले आहे त्यांचं काय करायचं? तर आपण जो काही नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथाला दाखवला होता तो नैवेद्य जी व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे त्या व्यक्तीने ग्रहण करायचं आहे आणि त्याचबरोबर आता जो उरलेले जे 3 नैवेद्य आहे त्यातील जो गाईचा नैवेद्य आहे तो आपल्याला लगेच जाऊन गाईला खाऊ घालायचा आहे आणि उरलेले जे 2 नैवेद्य आहे ते घरातील इतर व्यक्तींनी प्रसाद म्हणून सर्वांनी खायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती करायची आहे. तर आता या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहून कळवा.
माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.